मित्रांनो, मला गुंतवणूकदार नेहमी एक प्रश्न विचारतात. आतापर्यंत शेअर मार्केटने, म्युच्युअल फंडने चांगले रिटर्न दिलेले आहेत, पण भविष्यात असेच चांगले रिटर्न येतील का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. शेअर मार्केट भविष्यामध्ये चांगले रिटर्न देणार आहे, कारण भारताची जीडीपी सध्या $3.7 ट्रिलियन आहेत. 2030 पर्यंत ती $7.5 ट्रिलियन होणार आहे. भारताची जीडीपी वाढत आहे म्हणजे आपल्या इथले पर कॅपिटा इन्कम हे वाढत आहे. मोठ्या प्रमाणात कन्झम्पशन वाढत आहे. भारत हा तरुणांचा देश आहे, म्हणजे 65% लोकसंख्या अशी आहे ज्यांचं एज ग्रुप 18 ते 35च्या दरम्यान आहे. यंग लोक जास्त खर्च करतात, जास्त डिस्पोजेबल एक्सपेन्सेस करतात. त्यामुळे फॉरेनच्या कंपन्या आपल्या भारतामध्ये येत आहेत, उदाहरणार्थ आयफोन. दुसरे कारण आहे भारताचे जीएसटी कलेक्शन वाढत आहे. सध्या ते 18 लाख कोटी आहे, भविष्यात ते वाढून 45 लाख कोटी होणार आहे. तिसरे कारण आहे सध्याचे आयटीआर फायलिंग हे 6 कोटी आहे, 2030 पर्यंत ते 16 कोटी होणार आहे. पॅन आधार लिंकिंगमुळे तुम्ही केलेले सर्व ट्रान्झॅक्शन्स हे लपवता येणार नाही, म्हणजे आपली इकॉनॉमी ही वाईट होत आहे. चौथे कारण आहे सध्या डीमॅट अकाउंटची संख्या ही 11 कोटी आहे, 2030 पर्यंत ती 35 कोटी होणार आहे. युट्यूब आणि सोशल मीडियामुळे तरुणांमध्ये म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचा कल वाढत आहे. पाचवे कारण आहे भारतामधील सर्व कंपन्यांचे मार्केट कॅपिटलायझेशन हे $3.27 ट्रिलियन आहे, 2030 पर्यंत ते वाढून $7.5 ट्रिलियन होणार आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक होणार आहे. सहावे कारण आहे एसआयपी बुक साईज. भारताची सध्याची मंथली एसआयपी बुक साईज ही 26,459 कोटी रुपये आहे, म्हणजे वर्षाचे 3,17,000 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम मार्केटमध्ये दरवर्षी येणार आहे. त्यामुळं आपले मार्केट विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार FII यांच्यावरती आपलं अवलंबित्व कमी होत आहे. एम्फीच्या डेटानुसार भारतामध्ये फक्त 5 कोटी इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स आहेत. अमेरिकेप्रमाणे जर ते 50% झाले तर आपल्या मार्केटमध्ये खूप मोठा पैसा येणार आहे आणि आपले मार्केट खूप वरती जाणार आहे. अजून तुम्ही कसला विचार करताय? भारताच्या प्रगतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आजच तुमच्या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवरती आम्हाला संपर्क करा.